आणि आता या बुलेटिनमध्ये टॉप 9 न्यूज बघूयात। सुरुवातीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल आज लागतोय त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींचा आज निकाल सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार। कोण बाजी मारणार आणि कुणाचं वर्चस्व राहणार याकडे लक्ष। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतमोजणी। जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 146 गणांसाठी आज मतमोजणी। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आज मतमोजणी। बारामतीच्या जिल्हा क्रीडा संकुलात मतमोजणीची तयारी। बारामतीतील 6 जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या 12 गणांसाठी मतमोजणी होणार। तर कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 गणांसाठी आज मतमोजणी। तर शासकीय गोदाम परिसरात मतमोजणीची तयारी। राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची आज मतमोजणी। जिल्हा परिषदेच्या 63 तर पंचायत समितीच्या 126 जागांसाठी मतमोजणी होणार। सोलापूर जिल्ह्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। जिल्हा परिषदेच्या 68 तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी मतमोजणी। अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। धाराशिवमध्ये आज जिल्हा परिषदेच्या 55 तर पंचायत समितीच्या 110 जागांसाठी आज मतमोजणी। खासदार ओमराजे निंबाळकर, राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह इतर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या 50 आणि पंचायत समितीच्या 100 गणांसाठी मतमोजणी। सिंधुदुर्गात नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला। पुणे जिल्ह्यातल्या खेडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी। यंदा मतदानाचा टक्का वाढल्यामुळे कोणत्या पक्षाला फायदा होणार याकडे लक्ष। आणि आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात। इंदापुरातील जिल्हा परिषदेच्या 8 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 16 गणांसाठी आज मतमोजणी। शहरातील शासकीय गोडाऊन येथे मतमोजणी। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे 8 गट आणि पंचायत समितीचे 17 गण बिनविरोध। जिल्हा परिषदेतील खारेपाटण, बांदा आणि जानवलीचा गट बिनविरोध। तर आजच्या निकालात भाजप पहिल्या तर शिंदे सेना दुसऱ्या स्थानी असेल, उदय सामंत यांचं वक्तव्य। तर आजच्या निकालात ठाकरे सेना 4थ्या-5व्या स्थानी असेल, उदय सामंत यांची टीका। मुंबई महापालिकेतील सत्ता वाटपाचा फॉर्म्युला समोर। महत्वाच्या 4 समित्यांचं वाटप पूर्ण। सर्वाधिक महत्वाची स्थायी समिती भाजपकडे। 20 तारखेपर्यंत महत्वाच्या समित्यांचं वाटप होणार, सूत्रांची माहिती। मुंबई पालिकेची पहिली महासभा 16 फेब्रुवारीला होणार। विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेत्याच्या निवडीकडे लक्ष। 20 फेब्रुवारीला स्थायी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार। उद्धव ठाकरे कदाचित पुन्हा सभागृहात पोहोचू शकतील, पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या पुन्हा विधान परिषदेवरती जाण्याच्या चर्चांवरती पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। संख्याबळ असेल तर उद्धव ठाकरे विधान परिषदेवरती जाऊ शकतात, भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। परिषदेच्या कामकाजात ठाकरेंनी सहभाग घ्यावा, दरेकरांचा टोला। तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हे अजितदारांचं स्वप्न होतं। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं बोलणं आमच्या समोर झालं होतं, सयाजी शिंदेंचा दावा। सयाजी शिंदे राजकीय चर्चा कधी करायला लागले? सयाजी शिंदेंच्या अशा पद्धतीच्या राजकीय चर्चांवरती आमचा विश्वास बसत नाही, पंकज भोयर यांची प्रतिक्रिया।